Good evening everyone. Once again I welcome all of you to the classes of spoken English and today in this class we are going to talk about something more. आज या क्लासमध्ये आपण आणखी काही गोष्टीबद्दल बोलणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे या क्लासमध्ये आपण फील लाईक याविषयी बोलणार आहोत. फील लाईकचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती का? फील लाईक म्हणजे सारखे वाटतं. काय होतं फील लाईकचा अर्थ? सारखे वाटतं. बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो मी फील लाईकचा अर्थ आणि फील लाईक हा शब्द सुद्धा फील लाईक याचा अर्थ काय होतो? सारखे वाटतं. सारखे वाटतं. आता याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल पण एक्झाम्पल्स बघण्या अगोदर सुरुवातीला याचं स्ट्रक्चर तुम्हाला लिहून देतो मी फील लाईक वरचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर. तर बघा स्ट्रक्चर सुरुवातीला स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस फील ऑब्लिक फील्स प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. दिस इज ऑल्सो स्ट्रक्चर. हे काय स्ट्रक्चर आहे. ओके. आता V4 नेमकं कशाला म्हणायचं ते तुम्हाला सांगतो सुरुवातीला. V4 बघा ज्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. आता फर्स्ट फॉर्म कोणता आहे बघा या ठिकाणी वर्बचा गो हा काय फर्स्ट फॉर्म आहे. याला ज्यावेळेस आपण यामध्ये ING पुट करतो त्यावेळेस काय तयार होते? गोइंग. हा जो गोइंग शब्द आहे का नाही याला म्हणायचं V4. हा झाला V4. अशाच पद्धतीचा V4 आपल्याला या ठिकाणी यूज करायचा असतो. ओके. आता याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स बघू. तर बघा एक्झाम्पल्स बघण्या अगोदर तुम्हाला काही एक्झाम्पल्स सांगतो मी किंवा अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स या स्ट्रक्चरवर बोलल्या जातात. तर बघा फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा मला चहा घ्यावासा वाटतोय तर हे वाक्य आपण या स्ट्रक्चरनुसार म्हणतो. मला चहा घ्यावासा वाटतोय, मला पुस्तक वाचावंसं वाटतंय, मला चित्रपट पाहावासा वाटतोय, पुन्हा मला कादंबरी वाचावीशी वाटते, मला काहीतरी खावंसं वाटतंय. हे सर्व जे सेंटेन्स आहे का नाही हे जेवढे पण सेंटेन्स आहे ते सर्व सेंटेन्समध्ये का या स्ट्रक्चरनुसार बोलल्या जातात. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघू. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की मला चहा घ्यावासा वाटतोय. हेच एक्झाम्पल्स घेऊ आपण. मला चहा घ्यावासा वाटतोय तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय फील लाईक टेकिंग टी. काय म्हणणार मी या ठिकाणी? आय फील लाईक. बघा आय फील लाईक टेकिंग टी. मला चहा घ्यावासा वाटतोय याचा अर्थ काय? मला चहा घ्यावासा वाटतोय. आय फील लाईक टेकिंग टी. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं आहे तुम्हाला किंवा मला आहे ना पुस्तक वाचावंसं वाटतंय तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय फील लाईक रीडिंग बुक. आय फील लाईक. बघा आय फील लाईक रीडिंग बुक. मला पुस्तक वाचावंसं वाटतंय याचा अर्थ काय? मला पुस्तक वाचावंसं वाटतंय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल की मला तुझ्याशी बोलावंसं वाटतंय तर कसं म्हणायचं तुम्हाला सांगतो बघा. आय फील लाईक काय म्हणायचं या ठिकाणी मग? आय फील लाईक टॉकिंग टू यू. मला तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. आय फील लाईक टॉकिंग टू यू. आय फील लाईक टॉकिंग टू यू. याचा अर्थ काय? मला तुझ्याशी बोला वाटतंय. हे बघा हे जेवढे एक्झाम्पल्स मी घेतोय ना माझ्या मागे म्हणत चला म्हणजे कसं आहे तुमची सुद्धा प्रॅक्टिस होते आणि ज्या ठिकाणी एक्झाम्पलची गरज पडेल तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा ते वाक्य बोलता येईल. ते मराठीतलं न बोलता त्या ठिकाणी तुम्ही हे इंग्लिशमधलं वाक्य बोलायचं म्हणजे याची सुद्धा प्रॅक्टिस होते. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघा. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय मला बाहेर जावंसं वाटतंय तर मी कसं म्हणणार तुम्हाला इंग्लिशमध्ये? आय फील लाईक गोईंग आउटसाइड. I feel like going outside. याचा अर्थ काय? मला बाहेर जावंसं वाटतंय. आय फील लाईक गोईंग आउटसाइड. नेक्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय मला काहीतरी खावंसं वाटतंय. तुम्हाला कोणाला तरी म्हणायचं असेल एखाद्या व्यक्तीला किंवा मला काहीतरी खावंसं वाटतंय तर कसं म्हणायचं तुम्ही इंग्लिशमध्ये? बघा तुम्हाला सांगतो. आय फील लाईक eating something. मला काहीतरी खावंसं वाटतंय. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी मग? आय फील लाईक eating something. मला काहीतरी खावंसं वाटतंय. तुम्ही असं पण म्हणू शकता की मला चिकन खावंसं वाटतंय तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय फील लाईक eating chicken. आय फील लाईक eating chicken. मला चिकन खावंसं वाटतंय याचा अर्थ काय? मला चिकन खावंसं वाटतंय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की मला आहे ना
मला क्रिकेट खेळावंसं वाटतंय, तर मला असं म्हणायचं तुम्हाला की मग मला क्रिकेट खेळावंसं वाटतंय, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय फील लाईक प्लेइंग क्रिकेट. आय फील लाईक प्लेइंग क्रिकेट. बघा, आय फील लाईक, आय फील लाईक प्लेइंग क्रिकेट. प्लेइंग क्रिकेट याचा अर्थ काय, मला क्रिकेट खेळावंसं वाटतंय, मला क्रिकेट खेळावंसं वाटतंय. आय फील लाईक प्लेइंग क्रिकेट. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स हे तयार करायचे. समजलं तुम्हाला? अजून काही एक्झाम्पल्स आपण इकडे बघू. ओके, तर बघा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं, मला कादंबरी वाचावीशी वाटते, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय फील लाईक रिडिंग नोवेल. आय फील लाईक रिडिंग नोवेल. बघा, आय फील लाईक, आय फील लाईक रीडिंग नोवेल. नोवेल म्हणजे काय, कादंबरी. मला कादंबरी वाचावीशी वाटते. आय फील लाईक रिडिंग नोवेल. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मला कुठेतरी जावंसं वाटतंय, मला कुठेतरी जावंसं वाटतंय, तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, मला कुठेतरी जावंसं वाटतंय. आय फील लाईक गोईंग एनिव्हेअर असं म्हणू शकतो आपण. आय फील लाईक गोईंग एनिव्हेअर, मला कुठेतरी जावंसं वाटतंय. बरोबर आहे. परत फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मला काहीतरी खावंसं वाटतंय. आय फील लाईक इटिंग समथिंग, मला काहीतरी खावंसं वाटतंय. आता बघा, मला काहीतरी करावंसं वाटतंय. आता मला असं म्हणायचंय, मला काहीतरी करावंसं वाटतंय, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, बघा, आय फील लाईक म्हणू शकतो ना आपण कधी कधी इंग्लिशमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये म्हणतो ना आपण कधी, मला काहीतरी करावंसं वाटतंय, खूप बोर होत आहे, तर मला काहीतरी करावंसं वाटतंय, काहीतरी खेळावंसं वाटतंय, असं करावंसं वाटतंय, तसं करावंसं वाटतंय, आपण म्हणतो कधी. तर ते वाक्य समजा या ठिकाणी आपल्याला घ्यायचं किंवा मला काहीतरी करावंसं वाटतंय. आय फील लाईक. जाऊ त्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. आपण असं म्हणू की बाबा मला कार खरेदी करावंसं वाटते, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, आय फील लाईक बाईंग कार. आय फील लाईक बाईंग कार. आय फील लाईक बाईंग कार याचा अर्थ काय, मला कार खरेदी करावीशी वाटते. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स तुम्हाला क्रिएट करायचे. ओके, आता आपण काय करू म्हणजे याच्यावर नेगेटिव्ह सेंटेन्स बघू. हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता आपण नेगेटिव्ह सेंटेन्स बघू. यानंतर आपण काही पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये याचा वापर कशा पद्धतीने केला तो त्याचे सेंटेन्स काही बघू आणि क्वेश्चन सुद्धा काही आपण या ठिकाणी बघणार आहोत. फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या. तर आपण आता बघू नेगेटिव्ह सेंटेन्स. नेगेटिव्ह सेंटेन्स. ओके, तर बघा फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला काहीही करावंसे वाटत नाही. आपण म्हणतो ना कधी कधी मला काहीही करावंसे वाटत नाही, तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, आय डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग. आय डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग, मला काहीही करावंसे वाटत नाही. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये बघा, आय डोंट. आता या ठिकाणी फक्त डोंट यूज करायचं आपल्याला, बाकी सेंटेन्स हेच असेल. आय डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग, मला काहीही करावंसे वाटत नाही. आय डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग. याचा अर्थ काय, मला काहीही करावंसं वाटत नाही. आय डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मला कुठेही जावंसं वाटत नाही. मला कुठेही जावंसं वाटत नाही, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, आय डोंट फील लाईक गोईंग एनिव्हेअर. आय डोंट फील लाईक. बघा, आय डोंट फील लाईक गोईंग एनिव्हेअर म्हणजे कुठेही. मला कुठेही जावंसं वाटत नाही. आय डोंट फील लाईक गोईंग एनिव्हेअर. मला कुठेही जावंसं वाटत नाही. आय डोंट फील लाईक गोईंग एनिव्हेअर. नेक्स्ट एक्झाम्पल. आता मला असं म्हणायचंय, मला चहा घ्यावासा वाटत नाही. असं कोणी म्हणत नाही, पण असं नक्की म्हणते की मला पुस्तक वाचावंसं वाटत नाही, तर ते वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, आय डोंट फील लाईक रिडिंग बुक. आय डोंट फील लाईक रिडिंग बुक, मला पुस्तक वाचावंसं वाटत नाही. आय डोंट फील लाईक रिडिंग बुक. मला पुस्तक वाचावंसं वाटत नाही. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला कुठेही जावंसं वाटत नाही, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, कुठेही जावंसं वाटत नाही. आय डोंट फील लाईक, ते घेतलं आपण, आय डोंट फील लाईक गोईंग एनिव्हेअर, मला कुठेही जावंसं वाटत नाही. पण मला सांगायचं फॉर एक्झाम्पल की मला चिकन खावंसं वाटत नाही. मला चिकन खावंसं वाटत नाही, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, बघा, आय डोंट फील लाईक इटिंग
इटिंग चिकन, इटिंग चिकन याचा अर्थ काय, मला चिकन खावंसं वाटत नाही. आय डोंट फील लाईक इटिंग चिकन, मला चिकन खावंसं वाटत नाही. अशा पद्धतीने तुम्ही माहिती आहे का हे नेगेटिव्ह सेंटेन्स क्रिएट करू शकता. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. हे प्रत्येक सेंटेन्स जेवढे पण आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स घेतले ना त्या प्रत्येक सेंटेन्सला तुम्ही नेगेटिव्ह करू शकता. यामध्ये फक्त काय करायचं, तुम्हाला फीलच्या अगोदर डोंट पुट करायचे, नेगेटिव्ह सेंटेन्स तुमचे क्रिएट होतात. हे तुम्हाला समजलं असेल नक्कीच. आता काय करा माहिती तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. मी याला लगेच पुसून घेतो आणि या ठिकाणी आपण काही क्वेश्चन्स बघू आणि पास्ट टेन्स मध्ये याच्यावर काही एक्झाम्पल्स बघू, म्हणजे भूतकाळामध्ये. पुसू मग मी याला, मारला तुम्ही स्क्रीनशॉट, डन. बघा माझ्या मागे सेंटेन्स जर तुम्ही म्हटलं ना, म्हणजे माझ्या मागे तुम्ही बोलत राहिले सेंटेन्स जसे मी बोलतोय तशा पद्धतीने, तर तुमची सुद्धा काय होते, प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला ही सेंटेन्स बरोबर आठवते. ज्यावेळेस तुम्हाला असं बोलण्याची गरज पडते, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असं बोलता का नाही त्यावेळेस तुम्हाला ही सेंटेन्स ऑटोमॅटिकली आठवते आणि त्यावेळेस तुम्ही तो बोलता सुद्धा इंग्लिशमध्ये. फक्त थोडीफार प्रॅक्टिस करावं लागते, दुसरं काही नाही. ओके, तर बघा आता आपण पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामधले काही एक्झाम्पल्स बघू याच्यावर, की बघ पास्ट टेन्स मध्ये कशा पद्धतीने बोलतात फील लाईक वर. कशा, फील लाईक. या ठिकाणी पहिली फील लाईक, ते सुद्धा पुसून टाकले यार मी. ओके, फील लाईक. आणि सेंटेन्स कशात बघतोय आपण, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये, पास्ट टेन्स. ठीक आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं किंवा मला तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं भूतकाळामध्ये. आता हे काय झालं, भूतकाळामध्ये मला तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं, तर कसं म्हणणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये हे वाक्य, मला तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं. आता बघा आय या ठिकाणी फील नाही येणार, काय मध्ये फीलचा सेकंड फॉर्म येईल, काय, फेल्ट. आय फेल्ट लाईक टॉकिंग टू यू. याचा अर्थ काय, मला तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं. आय फेल्ट लाईक टॉकिंग टू यू. मला चहा घ्यावासा वाटत होता. बघा पास्ट टेन्स मध्ये करायचे सेंटेन्स तेच असतील आपले, फक्त त्याला पास्ट टेन्स मध्ये करतोय आपण, बरोबर आहे. म्हणजे भूतकाळामध्ये आपण हे वाक्य सर्व वाक्य कशातले, भूतकाळातले समजा. मला चहा घ्यावासा वाटत होता, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय फेल्ट लाईक टॉकिंग टू यू. चहा घ्यावासा वाटत, आय फेल्ट लाईक टेकिंग टी. मला चहा घ्यावासा वाटत होता. याचा अर्थ काय, मला चहा घ्यावासा वाटत होता. आय फेल्ट लाईक टेकिंग टी. परत या ठिकाणी फॉर एक्झाम्पल, मला चित्रपट पाहावासा वाटत होता. मला असं म्हणायचं, मला चित्रपट पाहावासा वाटत होता, तर मी कसं म्हणणार या ठिकाणी बघा, आय फेल्ट लाईक वॉचिंग मूव्ही. मला चित्रपट पाहावासा वाटत होता. अशा पद्धतीने तुम्हाला एक पास्ट टेन्स मध्ये सेंटेन्स क्रिएट करायचे. समजलं तुम्हाला? हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी काही एक्झाम्पल्स घेतले मी. फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, सेकंड फॉर्म यूज करायचा आहे. फीलचा सेकंड फॉर्म काय, फेल्ट या ठिकाणी. ओके, अशा पद्धतीने. आता याच्यावर काय आपण क्वेश्चन्स करू. बघा क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले, आता क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारायचे याच्यावरच जर तुम्हाला कोणालाही विचारायचे असेल तर. हे काय आहे, क्वेश्चन. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचं आहे किंवा तुम्हाला चहा घ्यावासा वाटतोय का. हा काय झाला, क्वेश्चन झाला. बघा तुम्हाला चहा घ्यावासा वाटतोय का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, डू यू फील लाईक. बघा डू न सुरुवात करायची, डू यू फील लाईक टेकिंग टी. तुम्हाला चहा घ्यावासा वाटतोय का, याचा अर्थ काय, तुम्हाला चहा घ्यावासा वाटतोय का. डू यू फील लाईक टेकिंग टी. तुम्हाला चहा घ्यावासा वाटतोय का, बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, तुम्हाला पुस्तक वाचावंसं वाटतंय का. डू यू फील लाईक रीडिंग बुक. डू यू फील लाईक रीडिंग बुक. तुम्हाला पुस्तक वाचावंसं वाटतंय का, याचा अर्थ काय, तुम्हाला पुस्तक वाचावंसं वाटतंय का. डू यू फील लाईक रीडिंग बुक. परत आपण असं पण म्हणू शकतो,
तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतंय का? विचारतो ना आपण एखाद्या व्यक्तीला, तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतंय का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? डू यू फील लाईक डू यू फील लाईक इटिंग समथिंग? डू यू फील लाईक इटिंग समथिंग? डू यू फील लाईक इटिंग समथिंग? समथिंग याचा अर्थ काय? तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतंय का? तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतंय का? डू यू फील लाईक इटिंग समथिंग? अशा पद्धतीने हे क्वेश्चन तयार करायचे. काही एक्झाम्पल्स दिले फक्त. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मला असं विचारायचं तुम्हाला की तुम्हाला चिकन खावंसं वाटतंय का? तर कसं विचारलं असतं मी इंग्लिशमध्ये तुम्हाला? डू यू फील लाईक इटिंग चिकन? तुम्हाला चिकन खावंसं वाटतंय का? तुम्हाला कुठेतरी जावंसं वाटतंय का? किंवा तुम्हाला बाहेर जावंसं वाटतंय का? मला तुम्हाला विचारायचं तुम्हाला बाहेर जावंसं वाटतंय का? तर मी कसं म्हटलं असतं तुम्हाला? डू यू फील लाईक गोईंग आउटसाइड? डू यू फील लाईक गोईंग आउटसाइड? तुम्हाला बाहेर जावंसं वाटतंय का? अशा पद्धतीने क्वेश्चन्स तुम्हाला तयार करायचे असतात. हे झाले क्वेश्चन्स. हे झाले पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामधले काही वाक्य आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण बघितलेच त्याआधी आणि निगेटिव्ह सेंटेन्स. हे सेंटेन्सची थोडीफार प्रॅक्टिस करा तुमच्या मनाने. नक्कीच तुम्हाला सुद्धा हे वाक्य बोलता येतील. जिथे आवश्यकता पडली तिथे बोलायचंच. मराठीत न बोलता हे वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचं. आणि हे माहिती का आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करू शकतो. कारण अशा पद्धतीचे वाक्य बोलतोच आपण म्हणतोच कधी कधी मला काहीतरी खावंसं वाटतंय तर लगेच म्हणायचं त्या ठिकाणी आय फील लाईक इटिंग समथिंग. आय फील लाईक इटिंग समथिंग. मला काहीतरी खावंसं वाटतंय. तर फिलिंग पण आली पाहिजे. असं म्हणायचं आय फील लाईक इटिंग समथिंग. मला काहीतरी खावंसं वाटतंय. मला कुठेतरी जावंसं वाटतंय. मला कुठेतरी जावंसं वाटतंय किंवा मला बाहेर जावंसं वाटतंय. आय फील लाईक गोईंग आउटसाइड. मला कुठेतरी जावंसं वाटतंय. कसं म्हटलं असतं इंग्लिशमध्ये? आय फील लाईक गोईंग एनिवेअर. मला कुठेतरी जावंसं वाटतंय. अशा पद्धतीने तुम्हाला हे सेंटेन्स क्रिएट करायचे. एकदम सिंपल आहे. यामध्ये काही अवघड नाही आहे. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.